अप्रतिम सिनेमा म्हणजे मी प्रामाणिक प्रयत्न एक बायोपिक बनवण्याचा. मंगेश देसाईचा अप्रतिम अभिनय, गीता बालीच्या रोलमध्ये विद्या बालनची एक फारच सुंदर साथ आणि वेलकम विद्या बालन इन मराठी इंडस्ट्री. वी लाईक यू अँड वी ऑल विल लव्ह यू डेफिनेटली. आणि शेखर सरतांडेल या दिग्दर्शकाबरोबर मी आधी जोशी की कांबळे नावाची फिल्म केली होती, त्यामुळे तो मला माहिती आहे. आणि खूप प्रामाणिक प्रयत्न फिल्मचा. आणि मला असं वाटतं की हा सिनेमा सगळ्यांनी बघायला हवा. याचं कारण त्या जमान्यात तो तुम्हाला घेऊन जातो कुठलीही फिल्मीगिरी न करता. म्हणजे कधी कधी असं होतं की कुठल्या तरी एखाद्या नाटावर किंवा याच्यावर समजा सिनेमा तर खूप फिल्मी होण्याची शक्यता असते, पण तसं न होता अतिशय प्रामाणिकपणे भगवान दादांची जी काय भूमिका होती पडद्यावरची आणि पडद्याबाहेरची ती खूप उत्तमरित्या या पडद्यावर प्रकट झालेली आहे. आणि सगळ्या कलाकारांनी, तेजस्विनीनी, विघ्नेशनी, सगळेच, आता कोणाकोणाचे नाव घे, सगळ्यांनी उत्तम काम केलेलं आहे. आणि एक बघण्यासारखा सिनेमा आहे, तुम्ही जरूर बघा. सुपर्ब, अप्रतिम. म्हणजे भगवंताचं जे काय काम मंगेशने केलं आहे त्याला काही शब्दच नाही. हुबेहूब तशी मूर्ती डोळ्यासमोर येते. डेफिनेटली खूप छान, फॅब्युलस. त्या काळात जाऊन बसल्यासारखं वाटलं. आणि मंगेश आणि विद्या बालन यांची केमिस्ट्री तर अमेझिंग आहे. म्हणजे ॲक्च्युली असं वाटत होतं की आम्ही 1950मध्ये आहोत आणि ते बघतो. सुपर्ब, खरंच मस्त. मी एकच वाक्य बोलेन त्या अल्बेलामध्ये गीताबाली होते आणि या अल्बेलाचे गीताबाली हे मंगेश देसाई आहेत. खूप सुंदर पिक्चर आहे, एकदम सुंदर पिक्चर आहे आणि खूप चालणारा पिक्चर. छान पिक्चर होता, खूप एन्जॉय केला. मंगेश देसाईची जी गाणी होती त्या गाण्यावर आजही तसंच थिरकायला झालं. तिथं थिएटरमध्ये बसल्यानंतरच डान्स करायची पण इच्छा झाली. यातच या पिक्चरचं श्रेय आहे. मंगेश देसाईने तर फार फार छान केलेलं. त्यांनी आपली म्हणजे डोळे वगैरे त्यांनी बरोबर दाखवले, चेहऱ्याची ठेवण वगैरे त्यांनी अगदी अक्षरशः पप्पा असेच हसायचे ते त्यांनी बरोबर पकडले. अगदी छान काम केलेलं त्यांनी, तर अगदी त्यांनी काम केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी डान्स पण केला, तर अगदी पप्पांना परफेक्ट डान्स केलेला आहे. पोलीस वगैरे अगदी परफेक्ट डान्स केलेला आहे आणि फार फार छान केलेलं त्यांनी. फार छान वाटलं. एक पास्टचा ग्लिम्स मिळाला, खूप बरं वाटलं. म्हणजे पास्टबद्दल समजलं. म्हणजे पास्टमध्ये गेल्यासारखं वाटत होतं आणि एन्जॉय केलं. मजा आली बघताना. नक्की पहा. नक्की पहा. एक अल्बेला एक झकास पिक्चर. भगवंतदादांची आठवण पुन्हा जागवणारा. पुन्हा अल्बेलाचा 75चा आणि 51चा रॉक्स परत एकदा आलाय. सगळ्यांनी बघा. खूप सुंदर. मंगेश देसाई, विद्या बालन, वैभवी शांडिल्य सगळ्यांनी खूप छान काम केलंय. दे आर रॉकिंग. एक अल्बेला बेस्ट, मंगेश दादा ग्रेट. रॉकिंग परफॉर्मन्स बाय मंगेश. व्हेरी नाईस मूवी. आत्ताच अल्बेला बघून बाहेर पडलो. खूप 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 सुंदर मूवी आहे. डायरेक्शन चांगलं, ॲक्टिंग चांगली, सगळे नवोदित आहेत, पण खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. प्रत्येकाने पाहावं असं आहे आणि प्रत्येकाने जरूर पाहून प्रचंड प्रतिसाद द्यावा. अप्रतिम सिनेमा आहे. मंगेश देसाईंनी खूप अप्रतिम काम केलेलं आहे. मंगेशचं आत्तापर्यंत जेवढे मंगेशने सिनेमे केलेत किंवा आत्तापर्यंत जे मंगेशनं काय काम केलेत सगळ्यात हे उजवं काम आहे. भगवंताच्या काळात हा सिनेमा आपल्याला घेऊन जातो. मंगेशला खूप खूप शुभेच्छा. हा सिनेमा खूप चालू, सगळे रेकॉर्ड ब्रेक हो. धन्यवाद. एक अल्बेला रॉक्स.